जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र. मी गणंजय रहाटे मुक्या म्हणून तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आजचा व्लॉग थोडा वेगळा असणार आहे. मी पहिल्यांदा असं शूट करतोय की जातानाची जर्नी मी खूप वेळा शूट केली आहे, येतानाची जर्नी मी खूप कमी वेळा शूट केली आहे. तर आजचा ब्लॉग आहे खारेपाटणपासून मुंबईपर्यंत येतानाचा आणि खूप भारी असणार आहे. हे बघा आपले सागर काका. चला तर आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
तर आता मी पोचलोय संगमेश्वरला. संगमेश्वरला आता बस स्टँडचं काम चालू आहे, तुम्ही बघू शकता. आणि बघा काका वगैरे पुढे चालले आहेत. हा संगमेश्वर स्टँड आणि त्या बाजूने हा रस्ता जातो माझ्या गावी. आणि इकडनं आपण समोरूनच चाललोय. हे काका आणि तो संतू आणि संदीप. ॲक्च्युली इकडची वरची दुकानं तुटली आहेत, त्यामुळे आपण इकडे चाललो. मागे आम्ही गणेश कृपा म्हणून एक दुकान आहे तिथे थांबलेलो. आणि तिकडे म्हणजे खूप साऱ्या वस्तू अशा खोबऱ्याच्या बनवलेल्या, म्हणजे खोबऱ्याचे मोदकपासून सगळ्या, स्पेशली मोदकांसाठी ते खूप फेमस आहे. तिकडे आम्ही थांबलो होतो. तिकडे गोष्टी खरेदी केलेल्या आहेत काही. आहे बघा दोघं मित्र. इकडे तुम्ही चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था बघून तुम्हाला असं वाटेल मी चिपळूणमध्ये नाही, मी संगमेश्वरमध्ये. हे इथे खाली आल्यानंतर बघा मच्छी मटण मार्केट छोटंसं. इथे आल्यानंतर आमची एक आठवण जागी होते, ते म्हणजे निखिलच्या मामाचं घर इथेच आहे जवळ. आम्ही भजनासाठी वगैरे तिकडे यायचो. मला वाटते मी तर 2 वर्षी आलोय, बाकी हे लोक खूप वेळा आले संत वगैरे. ती आठवण जागी झाली. ॲक्च्युली संतूवाला खाजा घ्यायला भेटतो का बघू आपण. संतूच्या खाज्यासाठी फिरतोय. ते दुकान आम्ही पुढे गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं की इकडे आलं आहे. तर आणि तिकडे आम्ही जो खाजा बघितला तो पुरी सारखा गोल असा जो खाजा असतो ना, तो गोड गोड. आपण गोडच असतो म्हणा खाजा, पण तो. आणि हे बघा इथे त्याच्या जवळ आहे गणेश पर्सन स्वीट मार्ट, तिथे हा खाजा मिळतो. आता आम्ही निघून निघालोय. बस स्टँडचं काम चालू आहे संगमेश्वरचं. तर आता आम्ही निघालोय. श्री स्वामी समर्थ. आता तुम्ही म्हणत असाल मी पोचलोय कुठे, तर स्वामी इकडे घेऊन आलेत. काय झालं, आम्ही दुपारी सकाळी जे निघालो त्यानंतर जेवणाचा कार्यक्रम होता. तर जेवायचं कुठे, तर बंधूला कॉल केला आणि मम्मी पप्पांनी आम्ही इकडनं रिसिव्ह करणार होतो. तर तो म्हणाला काय कसं काय करणार, तर म्हटलं जेवायलाच तिकडे आम्ही थांबणार आहे. तर तो बोलला जेवायला मग ताईकडेच या. तर ही ती ताई आणि हा तिचा लेक. आणि म्हणजे खूप ती बघा आई पाठी. खूप भारी जेवण होतं. आणि आता आम्ही सगळेजण मस्त की तृप्त होऊन इकडनं निघालं. लवकर यायचं होतं पण थोडंसं लेट झालं, तर त्याबद्दल क्षमस्व. आणि सॉरी तुला त्रास जेवणाचा. नाही घरचंच आहे त्यामुळे काय नाही. पण होय होय खूप छान. म्हणजे आता चिपळूणमध्ये म्हणजे मेन मार्केट आहे तिकडे जवळ पेठ भागामध्ये. त्यामुळे ते बरं पडलं की ऑन रोड जाता जाता जास्त आत नाही असं. आम्हाला ते बरं पडलं. म्हणजे इथून निघालं बाहेर की एक मला वाटतं एक 5-10 मिनिटात आम्ही डायरेक्ट हायवेला लागतो, असा सगळा रोड आहे. खूप भारी. आता हे काय काका बघा पाठी पप्पा आई असे आणि बंधू असे आम्ही सगळे आता निघतोय. चालेल चल मुंबईला आलास की ये तिकडे नक्की आठवणी. चला तर श्री स्वामी समर्थ. तर यस फायनली आम्ही सगळे निघालेलो आहोत. संतू आणि संदीप पुढे बसलेत. आपले साळगावकर काका प्रवीण आपल्यामध्ये ऍड झालेला आहे. आई पप्पा आणि अलक निरंजन आदेश आदिनाथ आदेश येस. तर अशा प्रकारे आपली पुढची जर्नी चालू झाली आहे. रात्री काही जास्त दिसणार नाही, सो दॅट मी आजच्या ब्लॉगचा इथे एंड करतो. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रमंडळीसोबत परिवारासोबत सगळ्यांसोबत शेअर करा. खा प्या मस्त राहा, आपल्या परिजनांची काळजी घ्या. जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र, श्री स्वामी समर्थ.